पहिले तर खूप खूप धन्यवाद की आज तुमच्या सपोर्टमुळे माझे 1000 सबस्क्राईब पूर्ण झालेले आहे आणि इथून पुढेही तुम्ही मला असाच सपोर्ट करत राहा, म्हणजे मी तुमच्या पुढे आणखीन छान छान रेसिपी घेऊन येत राहील. आणि पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद. नमस्कार, सुजातास किचनमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण शाही तुकडा बनवणार आहोत. तर आता आपण दूध 2 लिटर मी तापवायला ठेवलेलं आहे आणि सुरुवातीला मी गॅसची फ्लेम फास्ट आहे. आपण सुरुवातीला उकळून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये नंतर मीडियम गॅस करून आपल्याला मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे. काही ब्रेडचे तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्ही ब्रेडचे तुकडे कोणत्याही प्रकारचे करू शकता, चौकोनी पण ठेवू शकता किंवा असे त्रिकोणी पण ठेवू शकता. बाजूच्या सगळ्या कडा कापून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे मी कापून ठेवलेले आहेत. तर आता आपण ह्या ब्रेडला तळून घ्यायचं आहे सुरुवातीला. तर आता आपलं दूध आपण तापत ठेवलेलं आहे आणि इथं मी तूप घेतलेलं आहे. तूप तुम्ही गावरानी पण घेऊ शकता किंवा तुम्ही डालडा पण घेऊ शकता. तर मी थोडासा डालडा घेतलेला आहे आणि त्यात गावरानी तूप टाकलेलं आहे, म्हणजे त्याची टेस्ट एकदम छान लागते. तर तुम्ही पण अशा प्रकारे दोन्ही मिक्स पण वापरू शकता. तर आता हे तूप आपल्याला गरम झालेलं आहे. तर आता आपल्याला जे तुकडे बनवून ठेवलेले आहेत ते आपल्याला टाकायचे आहेत. गॅस मी स्लो ठेवलेला आहे. पहिला मी तूप गरम करून घेतलेला आहे आणि मग गॅस एकदम स्लो केलेला आहे. तर आता आपण तळून घ्यायचे आहे ते सगळे. अशा प्रकारे थोडेसे गोल्डन झाले की आपल्याला फटाफट काढून घ्यायचे आहेत. तर आता मी अशा प्रकारे सर्व तळून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर हे पहा, आता आपल्या दुधाला उकळी आलेली आहे. तर आपल्याला गॅस आता मीडियम केलेला आहे मी आणि अशा प्रकारे आपल्याला जी मलाई येते अशी बाजूला लागते, ती अशी मध्ये ढकलत मलाई दुसरीकडे लागू द्यायची नाही कढईला आपल्याला फक्त. आणि व्यवस्थित असं आपल्याला ह्याचं दूध आटवून घ्यायचं आहे. थोडंसं अर्ध करायचं आहे, आटून. तर थोडंसं दूध आटलं की मी तुम्हाला दाखवते. त्याच्यानंतर आपल्याला त्याला काय टाकायचं आहे त्याच्यात. तर हे पहा, आता आपलं दूध उकळून पुरं अर्ध झालेलं आहे. 2 लिटर दूध घेतलेलं होतं, तर आता आपलं 1 लिटर दूध झालेलं आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाकायचे आहेत. तर हा खवा आहे. खवा 150 ग्रॅम घेतलेला आहे मी. तो आता आपल्याला ह्यात टाकायचा आहे आणि तो व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे त्याच्या गिठोड्या नाही झाल्या पाहिजे. अशा प्रकारे व्यवस्थित हलवून आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तो, म्हणजे आपली रबडी एकदम व्यवस्थित अशी बनेल. आणि आपल्याला लगेच त्याच्यासोबतच मी 240 ग्रॅम साखर घेतलेली आहे, ती पण टाकायची आहे लगेच. 220 ग्रॅम साखर घेतलेली आहे, ती पण लगेच टाकली आहे मी. आता आपल्याला हे सर्व मिक्स करायचं आहे. तर हे पहा, आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि ह्याला आटवायचं आहे आपल्याला आता. आणि आपल्याला साखर आणि खवा मी टाकलेला आहे. लगेच आपल्याला विलायची पण टाकायची आहे. मी विलायची घेऊन त्याला बारीक करून घेतलेली आहे पावडर, ती पण लगेच टाकायची आहे. मिक्स करत राहायचं आहे. आता ह्याला आपल्याला एकदम गाढ बनवायचं आहे. थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत मी, असे काप करून घेतलेले आहेत सर्व, ते पण टाकायचे आहेत आपल्याला लगेच. थोडेसे मी सर्व करायसाठी ठेवलेले आहेत आणि थोडेसे टाकलेले आहेत. तुम्हाला जर असे अख्खे ड्रायफ्रुट्स आवडत नसतील
तर तुम्ही मिक्सरमध्ये पावडर करून ते पण टाकू शकता तुम्ही. मी अख्खेच टाकलेले आहेत तुकडे तुकडे करून. आता मी याला आटवून घेते आणि तुम्हाला घट्ट झाल्याच्या नंतर पुन्हा दाखवते. तर हे पहा, आता अशा प्रकारे आपलं दूध आणि जे खवा टाकलेला होता ते असं घट्ट झालेलं आहे. तर आत्ता सध्याला तर ते तुम्हाला घट्ट पातळच दिसेल, पण ते थंड झाल्याच्या नंतर ते घट्ट होणार आहे. कारण की आपल्याला जे ब्रेड आपण तळलेले आहे त्यात ते घुसलं पाहिजे, म्हणून आपल्याला जास्त घट्ट नाही बनवायचं आहे, थोडं अशा प्रकारेच बनवायचं आहे. हे पहा असं मी तुम्हाला आता थंड करून दाखवते आणि मग आपला शाही तुकडा कसा तयार करायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता मी हे गॅस बंद करून दूध थंड करून तुम्हाला दाखवते. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.